बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. तृतीयपंथी, देवदासी, वारांगणा, तमाशा कलावंत, HIV बाधित व्यक्तींसाठी शासनाच्या वतीने अनेक योजना राबवण्यात येतात. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी या सर्व व्यक्तींनी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधून ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जिल्ह्यातील तृतीयपंथी, देवदासी, तमाशा कलावंत, वारांगणा, HIV बाधित इत्यादी व्यक्ती शासकीय कागदपत्र अभावी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्राधान्य कुटुंब लाभ योजनेअंतर्गत 20 व्यक्तींना मोफत शासकीय धान्य वितरणासाठीचे डिजिटल रेशन कार्ड वितरित करण्यात आले. यावेळी कोल्हापूर शहराचे अन्नधान्य वितरण अधिकारी नितीन धापशे पाटील, पुरवठा निरीक्षक महेश काटकर, कोल्हापूर जिल्हा रेशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे, उपाध्यक्ष गजानन हवालदार, तृतीयपंथी कल्याणकारी मंडळाच्या राष्ट्रीय सदस्या मयुरी आळवेकर आदी उपस्थित होते. जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नधान्य वितरण अधिकारी नितीन धापशे पाटील यांनी पुढाकार घेऊन विशेष शिबिर आयोजित करून या लाभार्थ्यांचे आधार कार्ड बनवून घेतले. यानंतर त्यांना मोफत अन्नधान्य वितरणासाठी प्राधान्य कुटुंब लाभ योजनेसाठी पात्र करण्यात आले. आज या योजनेतून या व्यक्तींना डिजिटल रेशन कार्डचे वितरण जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले. मैत्री संघटनेच्या वतीने मयुरी आळवेकर यांनी याबाबत पुरवठा कार्यालयाकडे विनंती अर्ज सादर केला होता. यापूर्वीही 25 व्यक्तींना या योजनेतून लाभ वाटप करण्यात आला आहे. या वंचित घटकातील उर्वरित 20 व्यक्तींनी समाज कल्याण विभागाकडून ओळखपत्र लवकरात लवकर प्राप्त करून घ्यावे, जेणेकरून त्यांना डिजिटल रेशन कार्ड वितरित करता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. न्यूज मराठी 24 साठी सोमनाथ जांभळे, कोल्हापूर.